आज आपण 2 पास असेंबलरचं वर्किंग बघणार आहोत आणि हे जाणण्यापूर्वी आपल्याला असेंबलर म्हणजे काय याची आयडिया देतो की कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमधून तुम्ही जो काही कोड लिहिता त्याला सोर्स कोड म्हणतात. मग भले ती कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज असू दे, सी, C++, C#, जावा, पायथन, PHP, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज असू दे, त्यामधून जो तुम्ही कोड लिहिता त्याला सोर्स कोड म्हणतात. मग हा कोड असतो तो मोस्टली इंग्लिश भाषेमध्ये असतो. मग ही जी इंग्लिश भाषा आहे ही माणसाला समजणारी आहे. त्याला हाय लेवल लँग्वेज म्हणतात. पण ही हाय लेवल लँग्वेज आहे ती मशीनला समजत नाही ना. मशीनला कुठली भाषा समजते? 0101च्या फॉर्ममधली मशीन लँग्वेज समजते. या मशीन लँग्वेजलाच लो लेवल लँग्वेज म्हटलं गेलेलं आहे. माणसाला समजणाऱ्या लँग्वेजला हाय लेवल लँग्वेज म्हटलं गेलेलं आहे. मग हाय लेवल लँग्वेजचं रूपांतर लो लेवल लँग्वेजमध्ये करायचं काम जे करतात ते म्हणजे कोण? लँग्वेज ट्रान्सलेटर्स, कंपायलर, इंटरप्रेटर, असेंबलर. मग आता या तिघांमध्ये फरक काय हे तुम्हाला हळूहळू समजेल जसं तुम्ही हे एक्सप्लेनेशन ऐकत जाल तसे. मग पहिला हा जो सोर्स कोड असतो, हा सोर्स कोड पहिला पाठवला जातो कोणाला? कंपायलर किंवा इंटरप्रेटरला. मग कंपायलर किंवा इंटरप्रेटर हे हा हाय लेवल लँग्वेजमधला सोर्स कोड ॲज अ इनपुट घेतात आणि त्याचं रूपांतर असेंब्ली लँग्वेजमध्ये करतात. आणि हा असेंब्ली कोड आहे तो असेंबलरला ॲज अ आउटपुट म्हणून पाठवतात. मग असेंबलर आहे हा कंपायलर किंवा इंटरप्रेटरने पाठवलेला असेंब्ली लँग्वेजमधला कोड ॲज अ इनपुट म्हणून घेतो आणि त्याचं रूपांतर तो मशीन कोडमध्ये करतो, म्हणजेच लो लेवल लँग्वेजमध्ये करतो आणि तो कोड ॲज अ आउटपुट म्हणून लिंकरला पाठवून देतो. आणि हे लिंकर काय करतो की आता जो काही मशीन कोड मिळालेला आहे असेंबलरकडून तो ॲज अ इनपुट म्हणून घेतो आणि त्याच्या संबंधित ज्या ज्या काही रिलेटेड फाईल्स आहेत, डिपेंडंट फाईल्स आहेत, वेगवेगळी मॉड्यूल्स आहेत, ती सगळी लिंक करतो त्या कोडला आणि तो मशीन कोड आहे त्याची EXE फाईल बनवतो, एक्झिक्युटेबल फाईल बनवतो. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर .exe हे एक्सटेन्शन झालं EXE फाईलचं, एक्झिक्युटेबल फाईलचं. मग ही एक्झिक्युटेबल फाईल आहे ती तो लोडरला पाठवतो. मग लोडर ती फाईल घेतो, एक्झिक्युटेबल फाईल घेतो आणि मेमरीमध्ये लोड करतो. मग अशा प्रकारे ओव्हरऑल हा थोडक्यात जर्नी आहे. मग इथे कंपायलर, इंटरप्रिटर आणि असेंबलर यांचं काम काय? तर कंपायलर आणि इंटरप्रिटरचं काम काय? तर हाय लेवल लँग्वेजमधला सोर्स कोड आहे त्याचं रूपांतर असेंब्ली लँग्वेजमध्ये करणं. आणि असेंबलरचा काम काय? तर असेंब्ली लँग्वेजमधला जो कोड आहे त्याचं रूपांतर मशीनला समजेल अशा मशीन लँग्वेजमध्ये किंवा लो लेवल लँग्वेजमध्ये रूपांतर करणं. मग इथे कंपायलर आणि इंटरप्रिटर यांच्यामध्ये फरक काय? तर कंपायलर काय करतो, जो सोर्स कोड असतो तो ॲट अ टाइम ट्रान्सलेट करतो, होल डॉक्युमेंट तो ॲट अ टाइम ट्रान्सलेट करतो आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लाईन्सला एरर्स आहेत त्या सगळ्या लाईन्स दाखवतो. व्हेअरॅज इंटरप्रिटर काय करतो, होल डॉक्युमेंट ॲट अ टाइम ट्रान्सलेट करत नाही तर तो लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करतो. लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करताना ज्या लाईनला एरर मिळेल ती लाईन दाखवतो. त्याच्या खालच्या लाईनला जर एरर असेल तर ते दाखवत बसत नाही, कारण तो एका डिरेक्शनमध्ये जातो, लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करतो. व्हेअरॅज कंपायलर आहे तो होल डॉक्युमेंट ॲट अ टाइम ट्रान्सलेट करतो आणि त्या डॉक्युमेंटमधले सगळेच्या सगळे एरर ॲट अ टाइम दाखवतो. डॉक्युमेंट म्हणजे कुठलं? सोर्स कोडचं डॉक्युमेंट. आणि इंटरप्रिटर काय करतो? लाईन बाय लाईन. हा महत्त्वाचा फरक आहे. कंपायलर होल डॉक्युमेंट ॲट अ टाइम ट्रान्सलेट करतो, इंटरप्रिटर लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करतो. हा महत्त्वाचा फरक. मग सोर्स कोडचं रूपांतर असेंब्ली लँग्वेजमध्ये करायचं काम कोणचं? या कंपायलर आणि इंटरप्रिटरचं. सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कंपायलर वापरला गेला आहे, व्हेअरॅज पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इंटरप्रिटर वापरला गेला आहे. त्यानंतर कंपायलर किंवा इंटरप्रिटरने जो काही आपल्याला असेंब्ली कोड दिलेला आहे त्या असेंब्ली कोडचं रूपांतर मशीन लँग्वेजमध्ये किंवा लो लेवल लँग्वेजमध्ये करायचं काम कोणाचं? असेंबलरचं आहे. मग असेंबलर काय करतो? हा जो काही असेंब्ली लँग्वेजचा कोड घेतो त्याचं रूपांतर मशीनला समजेल अशा लो लेवल लँग्वेजमध्ये करतो आणि पाठवून देतो लिंकरला. मग लिंकर काय करतो? त्याच्या संबंधित ज्या काही डिपेंडंट फाईल्स आहेत त्या सगळ्या लिंक करतो त्याला आणि तो पाठवून देतो लोडरला. नुसता पाठवून देत नाही तर त्याची एक्झिक्युटेबल फाईल बनवून हा लिंकर पाठवून देतो आणि ही एक्झिक्युटेबल फाईल मेमरीमध्ये लोड करायचं काम कोणाचं? तर लोडरचं. अशा प्रकारे हा ओव्हरऑल प्रवास आहे. मग याच्यामधला हा जो असेंबलर आहे, ह्या असेंबलरमधील जो 2 पास असेंबलर आहे त्याचं आपण आज वर्किंग बघणार आहोत. 2 पास असेंबलर काय याला म्हटलं जातं? कारण याच्यामध्ये 2 पास आहेत, पास 1 आणि पास 2. हा जो असेंबलर आहे तो कंपायलर किंवा इंटरप्रिटरकडून असेंब्ली कोड घेतो आणि त्याचं रूपांतर मशीन कोडमध्ये करतो. म्हणजे असेंब्ली कोड ॲज अ इनपुट घेतो आणि मशीन कोड ॲज अ आउटपुट
म्हणून पाठवतो. मग हा जो काही असेंब्ली कोड आलेला असतो तो पहिला पास 1 मध्ये जातो. त्यानंतर पास 1 मध्ये काही प्रक्रिया घडते ज्याच्यामुळे एक इंटरमिजिएट कोड जनरेट होतो. हा इंटरमिजिएट कोड म्हणजे काय असतो? हा पूर्ण असेंब्ली कोड सुद्धा नसतो आणि मशीन कोड सुद्धा नसतो, यांच्या मधला काहीतरी असतो, म्हणून त्याला इंटरमिजिएट म्हटलं गेलेलं आहे. हा इंटरमिजिएट कोड बनवतो आणि पास 2 ला पाठवून देतो. त्याचप्रमाणे काही डेटा स्ट्रक्चर्सची टेबल्स बनवतो, सिम्बॉल टेबल, लिटरल टेबल वगैरे वगैरे, हे पुढे तुम्ही बघणार आहात. मग ही डेटा स्ट्रक्चर्सची टेबल बनवतो आणि पास 2 ला पाठवतो. मग पास 2 आहे तो काय करतो? हा इंटरमिजिएट कोड आणि डेटा स्ट्रक्चरची टेबल घेतो आणि त्यांच्या सहाय्याने मशीन कोड बनवतो आणि तो पुढे लिंकरला पाठवून देतो. अशा प्रकारे हे ओव्हरऑल याचं वर्किंग आहे. पुन्हा सांगतो, असेंब्ली कोड पहिला असेंब्लरच्या पास 1 ला पाठवला जातो. पास 1 त्याच्यावरती प्रक्रिया करतो आणि त्याच्यामधून 2 गोष्टी पास 2 ला पाठवतो. पहिली गोष्ट म्हणजे इंटरमिजिएट कोड आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेटा स्ट्रक्चरची टेबल्स. आणि पास 2 ला हे इंटरमिजिएट कोड आणि डेटा स्ट्रक्चरची टेबल्स मिळतात आणि त्याच्या आधारावरती तो मशीन कोड जनरेट करतो आणि पुढे पाठवतो. असेंब्लरच्या पुढे कोण होता? लिंकर. तो लिंकरला पाठवून देतो. मग पहिला आपण हा जो 2 पास असेंब्लर आहे त्याच्या पास 1 चं वर्किंग बघूया आणि त्याच्यानंतर पास 2 चं वर्किंग बघूया. 2 पास असेंब्लर पास 1. मग याच्यासाठी आपल्याला असेंब्ली लँग्वेजची काही स्टेटमेंट्स माहिती असली पाहिजेत. इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट, डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट आणि असेंब्लर डिरेक्टिव्ह. पहिली म्हणजे imperative statement. These are the executive statements that deals with what action to be performed. कोणती ॲक्शन परफॉर्म करायची आहे? काहीतरी रीड करायचं आहे, प्रिंट करायचं आहे, ॲडिशन करायची आहे, सबस्ट्रॅक्शन करायची आहे, इत्यादी ॲक्शन्स रिप्रेझेंट करतो. डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट, रिझर्व मेमरी फॉर व्हेरिएबल. व्हेरिएबलसाठी मेमरी रिझर्व करण्यासाठी ही वापरली जातात. DS म्हणजे काय? स्टोरेज डिक्लेअर करणे, त्याच्यासाठी DS वापरतात. आणि DC म्हणजे एखादा कॉन्स्टंट डिक्लेअर करण्यासाठी. इथे आपण DS वापरून इथे स्टोरेज डिक्लेअर केलंय A या सिम्बॉलसाठी आणि इथे आपण त्याला कॉन्स्टंट एखादी व्हॅल्यू अप्लाय केलेली आहे ADC. DC म्हणजे काय? डिक्लेअर कॉन्स्टंट. 5 ही व्हॅल्यू आपण A ला असाइन केली. मग इथे या लँग्वेजमध्ये, असेंब्ली लँग्वेजमध्ये, ही जी व्हेरिएबल्स आहेत AB यांना सिम्बॉल म्हटलं गेलेलं आहे आणि या ज्या व्हॅल्यूज आहेत इथे 5 व्हॅल्यू, मग यांना लिटरल म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर असेंब्लर डिरेक्टिव्स. दे इन्स्ट्रक्ट्स असेंब्लर टू परफॉर्म सर्टन ॲक्शन्स ड्युरिंग एक्झिक्युशन. एक्झिक्यूट होत असताना, प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना काही ॲक्शन परफॉर्म करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करतो हा. त्यामध्ये स्टार्ट, एंड, EQU, ओरिजिन, LTORG या स्टेटमेंट्स येतात ज्या तुम्ही मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर सब्जेक्टमध्ये शिकला असाल. आता जो महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे मशीन ऑप्ट कोड टेबल. मग आता जेवढ्या काही तुम्हाला कमांड दाखवल्या, ॲड, सबस्ट्रॅक्ट, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, या सगळं म्हणून म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या कोणत्या स्टेटमेंटमध्ये बिलॉंग करतात तो इथे क्लास रिप्रेझेंट करतो. IS म्हणजे इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट, ED म्हणजे असेंब्लर डिरेक्टिव्स, DL म्हणजे डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट्स, RG म्हणजे रजिस्टर्स आहेत हे, CC म्हणजे कंपॅरिझन बेस्ड कंडिशन्स. आता इथे जे RG आहेत 3 रजिस्टर्स A-B-C यांना अनुक्रमे मशीन कोड सुद्धा बघा 01, 02 आणि 03 आलेला आहे. आणि ही कंपॅरिझन बेस्ड स्टेटमेंट्स आहेत CC म्हणजे इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि नॉट इक्वल टू यांना अनुक्रमे मशीन कोड 01, 02, 03, 04, 05, 06 असा आलेला आहे. म्हणजे ही असेंब्ली लँग्वेजचे हे कीवर्ड आहेत आणि त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे? मशीन कोडमध्ये करायचं आहे. मग हे मशीन ऑप्ट कोड टेबल हे एका डिक्शनरीप्रमाणे आहे. लेफ्ट साईडला एका लँग्वेजमध्ये वर्ड्स दिलेले असतात आणि राईट साईडला दुसऱ्या लँग्वेजमध्ये वर्ड्स दिलेले असतात. तसे हे असेंब्ली लँग्वेजमध्ये लेफ्ट साईडला दिलेले आहेत आणि राईट साईडला मशीन लँग्वेजमधले कोड दिलेले आहेत. मग हे वापरून आपण असेंब्ली लँग्वेजचं रूपांतर मशीन लँग्वेजमध्ये करणार आहोत. ठीक आहे.